अपडेट येते। अपडेट बघूया। i20चा मालक सलमानची चौकशी करण्यात येते आहे। पोलिसांनी कार मालक सलमानला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। मोठी बातमी येते या सगळ्या प्रकरणामध्ये। मी कार विकत घेतली होती, सलमानने पोलिसांना याबाबतची माहिती दिलेली आहे। मी कार विकली होती अशा स्वरूपाची माहिती हे कार मालकाकडून देण्यात आलेली आहे। i20 कार ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारच्या मालकाची ही पहिली प्रतिक्रिया आलेली आहे। त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सलमान असं त्याचं नाव असल्याची माहिती आहे। मी कार विकली होती अशी माहिती, असं स्टेटमेंट हे कारचा मालक असलेल्या सलमाननं दिलेलं आहे। मी कार विकली होती असं सलमानचं म्हणणं आहे। i20 ही तीच कार आहे जी कार ज्या मेट्रो स्टेशन जवळच्या सिग्नलवरती थांबली आणि त्या कारमध्ये स्फोट झाला, तीच ही कार आणि या कारच्या मालकाचं नाव आता समोर आलेलं आहे। मोहम्मद सलमान असं या मालकाचं नाव असल्याची माहिती आहे। पुन्हा एकदा मोहम्मद सलमान असं या कार चालकाचं नाव असल्याची माहिती आहे। मी ही कार विकली होती अशा स्वरूपाचं स्टेटमेंट त्यांनी पोलिसांकडे दिलेलं आहे। पोलिसांनी या सलमान नावाच्या मोहम्मद सलमान नावाच्या कार मालकाला ताब्यात घेतलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आपल्या हाती आहे। ती म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जो कारचा मालक आहे मोहम्मद सलमान, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मोहम्मद सलमान या सगळ्या बाबतचं स्टेटमेंट पुढे आलेलं आहे। मी ही कार विकली होती असं मोहम्मद सलमान याचं म्हणणं आहे। त्यामुळे अर्थातच त्याच्या आणखी तपासानंतर चौकशीनंतर नेमकी काय माहिती पुढे येते, काही वेगळी गोष्ट, काही वेगळी माहिती अपडेट्स पुढे येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याने ही कार विकली होती असं जर त्याचं म्हणणं असेल तर त्यानं ती कार कोणाला विकली होती, अर्थातच याचा तपास होणं, त्यातनं काही नवे धागेदोरे सापडतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण या क्षणाला जी सगळ्यात मोठी अपडेट या घटनेच्या निमित्तानं आपल्या हाती आहे ती म्हणजे मोहम्मद सलमान नावाचा i20 कारचा मालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे। मोहम्मद सलमान याने पोलिसांकडे स्टेटमेंट दिलेलं आहे। मी ही कार विकली होती अशा स्वरूपाचा दावा हा मोहम्मद सलमान यानं केलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला ठाऊक आहे संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ज्या i20 कारमध्ये पहिला स्फोट झाला आणि त्यानंतर आजूबाजूला असलेल्या कारनी पेट घेतला अशा स्वरूपाची माहिती आहे। तर ती जी i20 कार आहे ज्यामध्ये पहिला स्फोट झाला ती कार ज्या सगळ्या सिग्नलवरती अगदी स्लो चालत होती आणि एकाएकी तिचा स्फोट झाला अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। ती कार मोहम्मद सलमान नावाच्या एका इसमाची होती। त्या मोहम्मद सलमानला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र या मोहम्मद सलमाननं पोलिसांकडे जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये त्याने असा दावा केला आहे की मी ही कार विकली होती। त्यामुळे आता अर्थातच त्याच्या या चौकशीनंतर आणखी सखोल जेव्हा त्याची चौकशी होईल तेव्हा त्यातनं काय नवी माहिती पुढे येते, त्यानं ही कार नेमकी कोणाला विकली होती याच्याबद्दलचा काय तपशील समोर येतो, त्यातनं काय नवे धागेदोरे नवी माहिती आपल्या हाती येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा आपण शिवाजी काळे यांच्याकडे जाऊया। शिवाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट म्हणून याच्याकडे बघावं लागेल। i20 कार जी या सगळ्या प्रकरणामध्ये जिचा स्फोट झाला होता, जिथून ही घटना घडली, त्या i20 कारचा मालक सापडलेला आहे। मोहम्मद सलमान असं त्याचं नाव आहे। मोहम्मद सलमान हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। हरियाणाची ही कार असल्याची माहिती पुढे आलेली होती आणि ही कार मोहम्मद सलमान नावाच्या इसमाची असल्याची माहिती प्रतिक्रिया येतात आपण बघूयात।